अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या आणि श्रद्धेच्या श्री स्वामी समर्थ या मराठमोळ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. मंडळी, तुम्हाला माहित आहे का, यंदाची 3 जून 2026 रोजी आलेली संकष्टी चतुर्थी ही सामान्य संकष्टी नाही, तर अनेक शुभयोगांनी सजलेली एक अत्यंत दुर्मिळ आणि विशेष संकष्टी मानली जात आहे. कारण तब्बल 3 वर्षांनंतर आलेला अधिक ज्येष्ठ महिना, त्यामध्ये आलेली संकष्टी चतुर्थी आणि त्यातही बाप्पांच्या अत्यंत प्रिय असलेल्या बुधवारी आलेली ही तिथी, हा संयोग अत्यंत शुभ मानला जात आहे. असं सांगितलं जातं की असा योग तब्बल 19 वर्षानंतर जुळून आला आहे. म्हणूनच अनेक गणेश भक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मंडळी, संकष्टी चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पाची विशेष कृपा मिळवण्याचा दिवस, संकटांपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करण्याचा दिवस आणि मनापासून भक्ती करून आपल्या जीवनातील अडथळे दूर व्हावेत अशी विनंती करण्याचा दिवस. परंतु यंदाची संकष्टी यापेक्षाही अधिक महत्वाची मानली जात आहे. कारण अधिक महिन्याचा प्रभाव आणि बुधवारचा शुभ संयोग या दिवसाला आणखी विशेष बनवत आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या संकष्टीची तिथी नेमकी कधी आहे, उपवास कसा करायचा, चंद्र दर्शनाची वेळ काय आहे, बाप्पाला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या, कोणते मंत्र म्हणायचे, कोणती स्तोत्रे वाचायची, कोणते उपाय करायचे आणि कोणत्या चुका टाळाव्यात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला असा एक साधा उपाय सांगणार आहे जो अनेक गणेश भक्त अत्यंत श्रद्धेने करतात आणि जो अधिक महिन्यात विशेष फलदायी मानला जातो. मंडळी, सर्वप्रथम जाणून घेऊया या संकष्टीची तिथी. यंदाची अधिक ज्येष्ठ संकष्टी चतुर्थी 3 जून 2026 रोजी बुधवारी आली आहे. ही चतुर्थी कृष्ण पक्षातील आहे. चतुर्थी तिथीची सुरुवात 3 जून रोजी रात्री 9:21 होणार आहे आणि 4 जून रोजी रात्री 11:30 समाप्त होणार आहे. संकष्टीच्या व्रतात चंद्र दर्शनाला अत्यंत महत्व दिलं जातं. कारण चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास हा सोडला जातो. आता चंद्रोदय हा रात्री 10:06 होणार असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणून सर्व गणेश भक्तांनी चंद्र दर्शन झाल्यानंतरच उपवास सोडावा. मंडळी, अनेकांना प्रश्न पडतो, संकष्टीचं व्रत नेमकं कसं करायचं? तर ही पद्धत अत्यंत सोपी आहे. सकाळी लवकर उठावं, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. शक्य असल्यास लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. कारण हे दोन्ही रंग गणपती बाप्पाला प्रिय मानले जातात. त्यानंतर देवघर स्वच्छ करावं आणि बाप्पासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिव्याची ज्योत पेटवताच वातावरणात एक वेगळीच पवित्रता निर्माण होते. मन आपोआप भक्तिभावामध्ये रमून जातं. त्यानंतर बाप्पाला शेंदूर अर्पण करावा, लाल फुलं वाहावीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दुर्वा अर्पण कराव्यात. मंडळी, दुर्वांशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते. कारण दुर्वा बाप्पाला अत्यंत प्रिय आहेत. असं मानलं जातं की भक्तिभावाने अर्पण केलेल्या दुर्वांमुळे बाप्पा लवकर प्रसन्न होतात. त्यानंतर मोदक, पेढे किंवा आपल्या घरात उपलब्ध असलेला सात्विक नैवेद्य अर्पण करावा आणि मनापासून प्रार्थना करावी. हे गणराया, माझ्या कुटुंबावर कृपा ठेव, माझ्या जीवनातील संकट दूर कर आणि योग्य मार्ग दाखव. मंडळी, पूजा करताना काही मंत्रांचा जप करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामध्ये ओम गण गणपतये नमः हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो. तसेच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचं स्मरण देखील अत्यंत लाभदायक मानलं जातं. या मंत्राचा जप करताना घाई करू नका. शांत मनाने, एकाग्रतेने आणि पूर्ण श्रद्धेने जप करावा. कारण मंत्रातील शक्तीपेक्षा भक्ताच्या भावाला अधिक महत्व असतं. मंडळी, आता जाणून घेऊया या संकष्टीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, संकष्टी तर दर महिन्याला येते,
मग यंदाची संकष्टी एवढी विशेष का मानली जात आहे? तर यामागे दोन महत्वाची कारणं सांगितली जातात. पहिलं कारण म्हणजे अधिक ज्येष्ठ महिना आणि दुसरं कारण म्हणजे बुधवार. अधिक महिना हा आपल्या सनातन परंपरेमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना साधना, जप, दान, पुण्यकर्म आणि ईश्वर भक्तीसाठी विशेष मानला जातो. या महिन्यात केलेल्या सात्विक कार्यांना अधिक पुण्य प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे. आणि अशा पवित्र महिन्यात संकष्टी चतुर्थी येणं हे स्वतःमध्येच अत्यंत शुभ मानलं जातं. मंडळी, बुधवार हा दिवस बुध ग्रहाशी संबंधित मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रह हा बुद्धी, वाणी, व्यापार, शिक्षण आणि निर्णय क्षमतेचा कारक मानला जातो. आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांना देखील बुद्धीची देवता मानलं जातं. म्हणूनच जेव्हा संकष्टी चतुर्थी बुधवारी येते तेव्हा हा संयोग अधिक शुभ मानला जातो. असं सांगितलं जातं की या दिवशी गणपतीची भक्तिभावाने पूजा केल्यास बुद्धी अधिक तल्लख होते, मनातील संभ्रम कमी होतो आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मंडळी, आपण पाहतो काही लोक खूप मेहनत करतात, खूप कष्ट करतात, परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात चुकतात आणि त्यामुळे अनेक संधी हातातून निघून जातात. अशा वेळी गणपती बाप्पाची उपासना मनाला स्थैर्य आणि आत्मविश्वास देणारी ठरते. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम गणेश पूजन केलं जातं. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, संकट दूर करणारे आहेत आणि शुभारंभाचे अधिपती आहेत. दुर्वांचं महत्व. मंडळी, गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वांना अत्यंत महत्व दिलं गेलं आहे. अनेक फुलं अर्पण केली जातात, अनेक प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात, परंतु दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही अपूर्ण मानली जाते. दुर्वांचा हिरवा रंग बुध ग्रहाशी संबंधित मानला जातो आणि म्हणूनच बुधवारी येणाऱ्या संकष्टीला दुर्वा अर्पण करणं विशेष शुभ मानलं जातं. शक्य असल्यास 21 दुर्वांचा हार तयार करून बाप्पांना अर्पण करावा. असं सांगितलं जातं की श्रद्धेने अर्पण केलेल्या दुर्वांमुळे जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते. मंडळी, या दिवशी पूजा करताना फक्त हात जोडून उभं राहू नका, तर काही क्षण बाप्पांच्या चरणी शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि तुमच्या मनातील सर्व चिंता बाप्पाला सांगा. कारण खरी प्रार्थना ही शब्दांमध्ये नसते, ती भावनेमध्ये असते. गणपती अथर्वशीर्षाचं महत्व. मंडळी, गणेश भक्तांसाठी गणपती अथर्वशीर्ष हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं. या दिवशी शक्य असल्यास 11 वेळा किंवा 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं. जर स्वतःला पठण करता येत नसेल तर मोबाईलवर अथर्वशीर्ष ऐकू शकता. महत्वाचं काय, तर मनात भक्तिभाव असणं. कारण बाप्पाला आपला भाव महत्वाचा असतो, उच्चारांमध्ये झालेल्या छोट्या चुका नाही. अथर्वशीर्षाचं पठण करताना मन पूर्णपणे बाप्पामध्ये एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. मन जितकं स्थिर होईल तितका जपाचा अनुभव अधिक सुंदर होईल. संकट नाशन स्तोत्राचं महत्व. मंडळी, संकष्टीच्या दिवशी संकट नाशन स्तोत्राचं पठण देखील अत्यंत शुभ मानलं जातं. अनेक गणेश भक्त या दिवशी हे स्तोत्र भक्तिभावाने म्हणतात. जर संस्कृत वाचणं कठीण जात असेल तर त्याचा अर्थ वाचू शकता, मराठीतलं भाषांतर वाचू शकता किंवा शांतपणे ऐकू शकता. कारण प्रत्येक भक्ताची भक्ती व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते आणि गणपती बाप्पा प्रत्येकाची भक्ती स्वीकारतात. अधिक महिन्यातील दानाचं महत्व. मंडळी, अधिक महिन्यामध्ये दानाला विशेष महत्व दिलं गेलं आहे. दान म्हणजे फक्त पैसा देणं नाही, दान म्हणजे मदत, दान म्हणजे सहकार्य, दान म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न. या दिवशी गरजू व्यक्तींना हिरवे मूग, गूळ, केळी किंवा मोदक दान करणं शुभ मानलं जातं. दान करताना अहंकार नसावा, प्रसिद्धीची अपेक्षा नसावी, फक्त सेवाभाव असावा. कारण सेवा हीच खरी पूजा मानली जाते. संध्याकाळचा विशेष उपाय. मंडळी, संध्याकाळी चंद्रदर्शनाच्या आधी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर तुपाचे 2 दिवे लावावेत. एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला. दिवा लावताना बाप्पांचं स्मरण करावं आणि आपल्या घरात
सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता कायम राहो अशी प्रार्थना करावी. या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात? मंडळी, उपवास करणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्व काही गोष्टी टाळण्याला देखील आहे. या दिवशी घरात वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कोणाबद्दल वाईट बोलू नका. रागावर नियंत्रण ठेवा. कटू शब्द वापरू नका. कारण उपवास फक्त शरीराचा नसतो तर मनाचा देखील असतो. मन शुद्ध असेल तरच उपासनेचं खरं फळ मिळतं. आणखी एक गोष्ट महत्वाची, चंद्रदर्शन होण्यापूर्वी उपवास सोडू नये. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास सोडावा. 108 वेळा मंत्र जप. मंडळी, जर तुम्हाला मोठी पूजा करणं शक्य नसेल तर एक साधा उपाय नक्की करा. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा जप करताना मनात फक्त एकच भावना ठेवा, माझा बाप्पा माझ्या पाठीशी आहे, तो माझं रक्षण करेल, तो मला योग्य मार्ग दाखवेल. ही भावना मनात निर्माण झाली की प्रार्थनेची शक्ती अनेक पटींनी वाढते. मंडळी, 3 जून 2026 रोजी आलेली ही अधिक ज्येष्ठ संकष्टी चतुर्थी, बुधवारचा शुभ संयोग, अधिक महिन्याचं महत्व आणि गणपती बाप्पांची कृपा या सर्व गोष्टींमुळे अत्यंत विशेष मानली जात आहे. या दिवशी शक्य तितक्या श्रद्धेने, भक्तीने आणि सकारात्मक भावनेने बाप्पांची पूजा करा. मोठे उपाय जमले नाही तरी हरकत नाही, मोठ्या पूजा झाल्या नाही तरी हरकत नाही, पण मनापासून केलेली छोटी प्रार्थना नक्की करा. कारण भक्तीचा आकार महत्वाचा नसतो, भक्तीचा भाव महत्वाचा असतो. चला मंडळी, सर्वांनी मनापासून म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. जर तुम्ही खरे गणेश भक्त असाल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.